नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दास आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज व वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत। जेव्हा दोन वस्तूंच्या किमतीची बेरीज दिली जाते आणि त्यापैकी एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपेक्षा स्वस्त असते किंवा महाग असते, म्हणजे एका वस्तूची किंमत जास्त असते व दुसऱ्या वस्तूची किंमत कमी असते, अशा वेळी त्या वस्तूंच्या किमती कशा काढायच्या हे आज आपण शिकणार आहोत। समजा पेन व पेन्सिलच्या किमतीची बेरीज 10 रुपये आहे आणि पेन हा पेन्सिल पेक्षा 2 रुपयांनी महाग आहे। तर पेन व पेन्सिल यांच्या किमती कशा काढायच्या ते आपण पाहूया। इथं दोघांच्या किमतीची बेरीज दिलेली आहे आणि दोघांच्या किमतीतील फरक दिलेला आहे। पेन पेन्सिल पेक्षा 2 रुपयांनी महाग आहे, म्हणजे पेन्सिल पेन पेक्षा 2 रुपयांनी स्वस्त आहे। पेनची किंमत जास्त असणार आणि पेन्सिलची किंमत कमी असणार। मग पेनची किंमत जास्त असणार म्हणून आपण इकडे ग्रेटर दॅनचं चिन्ह देऊ। आपल्याला जर फक्त पेनची किंमत काढायला सांगितली तर ती कशी काढायची, किंवा फक्त पेन्सिलची किंमत काढायला सांगितली तर ती कशी काढायची हे आपण एकदम शॉर्ट ट्रिकने पाहूया। पेनची किंमत जास्त आहे, मग किमतीने जास्त असलेल्या वस्तूची किंमत जर काढायची असेल तर त्यासाठी एक शॉर्ट मध्ये ट्रिक आहे। या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा। पेनची किंमत जास्त आहे म्हणून पेनची किंमत काढताना ह्या दोघांची बेरीज भागिले 2, 10 अधिक 2 12, 12 भागिले 2 बेसक 12। पेनची किंमत किती आली? 6 रुपये आली। मग पेनची किंमत निघल्यावर पेन्सिलची किंमत निघते। दोघांच्या किमतीची बेरीज आहे 10 रुपये, मग पेनची किंमत आहे 6 रुपये म्हटल्यावर पेन्सिलची किंमत किती येईल? 4 रुपये येईल। पण आपण किमतीने कमी असलेल्या वस्तूची किंमत कशी काढायची ह्याचं सुद्धा सूत्र पाहणार आहोत। पेन्सिलची किंमत ही कमी आहे, मग किमतीने कमी असलेल्या वस्तूची किंमत काढण्याचं सूत्र आहे या दोघांची वजाबाकी, म्हणजे दोघांची जी बेरीज आहे ती बेरीज आणि दोघांच्या किमतीतला जो फरक आहे तो फरक यांच्या दोघांची वजाबाकी करायची। 10 वजा 2 भागिले 2, 10 तून 2 गेले 8 राहिले भागिले 2, बेक बे बेचोक 8। मग पेन्सिलची किंमत किती निघली तर 4 रुपये निघली। बघा आपण काय केलं, आपल्याला काय विचारलं होतं? पेन व पेन्सिलच्या किमती विचारल्या होत्या, त्या दोघांच्या किमतीची बेरीज दिली होती आणि पेन पेन्सिल पेक्षा 2 रुपयांनी महाग आहे हे सांगितलेलं होतं। त्याच्यावरून आपण किमती कशा काढल्या? पेनची किंमत जास्त आहे म्हणून पेनची किंमत काढताना ह्या दोघांची बेरीज भागिले 2 केलं आणि पेन्सिलची किंमत काढताना या दोघांची वजाबाकी भागिले 2 केलं आणि मग पेन व पेन्सिलच्या किमती निघल्या। आता आपण एक एक्झाम्पल पाहूया। पुस्तक व वही यांची किंमत 36 रुपये आहे, पुस्तकापेक्षा वही 8 रुपयांनी स्वस्त आहे, तर वहीची किंमत किती? बघा पुस्तक व वही यांच्या किमतीची बेरीज दिलेली आहे, दोघांची किंमत दिलेली आहे 36 आणि पुस्तकापेक्षा वही 8 रुपयांनी स्वस्त आहे। पुस्तकापेक्षा वही 8 रुपयांनी स्वस्त आहे, म्हणजे पुस्तकाची किंमत ही जास्त आहे आणि वहीची किंमत कमी आहे। पुस्तकाची किंमत जास्त आहे म्हणून इकडे ग्रेटर दॅनचं साइन दिलं, वहीची किंमत कमी आहे म्हणून वहीकडे लेस दॅनचं साइन आहे। त्यांच्या किमतीतील फरक किती आहे? 8 रुपये आहे। पुस्तक व वही यांची बेरीज, यांच्या किमतीची बेरीज आहे 36 रुपये आणि त्यांच्या किमतीतील फरक आहे 8 रुपये आणि आपल्याला वहीची किंमत विचारली। मग वहीची किंमत पुस्तकापेक्षा कमी असणार, कारण वही पुस्तकापेक्षा 8 रुपयांनी स्वस्त आहे। मग किमतीने कमी असलेल्या वस्तूची जर किंमत काढायची असेल तर ह्या दोघांची वजाबाकी भागिले 2 ही शॉर्ट ट्रिक आहे। 36 वजा 8 भागिले 2, 36 मधून 8 गेल्यावर किती राहतात? 28 राहतात। 28 भागिले 2, बेक बे बेचोक 8,
मग वहीची किंमत किती निघाली? 14 रुपये. बघा इथं आपल्याला वहीची किंमत विचारली होती. पुस्तक आणि वही यांच्या किमतीची बेरीज दिलेली होती 36 रुपये आणि वही पुस्तकापेक्षा 8 रुपयांनी स्वस्त आहे असं सांगितलं होतं. म्हणजे पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि वहीची किंमत ही पुस्तकाच्या किमतीपेक्षा कमी आहे. मग किमतीने कमी असलेल्या वस्तूची किंमत आपल्याला विचारली म्हणून या दोघांची वजाबाकी केली आणि त्याला 2 ने भाग दिला. मग वहीची किंमत निघाली. इथे जर आपल्याला पुस्तकाची जर किंमत विचारली असती तर या दोघांची बेरीज केली असती आणि आपण त्याला 2 ने भाग दिला असता. आता आपण पुस्तकाची पण किंमत काढू तुमच्या लक्षात येण्यासाठी. पुस्तकाची किंमत ही जास्त आहे म्हणून काय करायचं, या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. 36 अधिक 8 यांची बेरीज 8 आणि 6 14. 14चे 4 हातचा आला 1. 1 आणि 3 4. या दोघांची बेरीज आली 44 आणि त्याला आपण 2 ने भाग द्यायचा. 2 दुणे 4 2 दुणे 4. पुस्तकाची किंमत आली 22 रुपये. आता आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. फ्रीज व कपाट यांची किंमत 30,000 रुपये आहे. फ्रीजपेक्षा कपाट 2,000 रुपयांनी महाग आहे, तर कपाटाची किंमत किती? आपल्याला फ्रीज आणि कपाटाच्या किमतीची बेरीज दिलेली आहे. फ्रीज आणि कपाट यांच्या किमतीची बेरीज किती आहे? 30,000 रुपये आहे. म्हणजे दोघांची किंमत किती आहे? 30,000 रुपये आहे. फ्रीज व कपाट या दोघांची मिळून एकूण किंमत आहे 30,000 रुपये आणि फ्रीजपेक्षा कपाट 2,000 रुपयांनी महाग आहे. म्हणजे कोणाची किंमत जास्त असेल, फ्रीजची की कपाटाची? तर कपाटाची किंमत जास्त असणार, कारण कपाट 2,000 रुपयांनी महाग आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून कपाटाकडं ग्रेटर दॅनचं साईन केलं. हे फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी, किमतीने मोठ्या असलेल्या वस्तूची किंमत कशी काढायची हे लक्षात येण्यासाठी इथं साईन दिलेलं आहे. फ्रीज आणि कपाट यांच्या किमतीची बेरीज आहे 30,000 रुपये आणि त्यांच्या किमतीतील फरक किती आहे? 2,000 रुपये. म्हणजे कपाट फ्रीजपेक्षा 2,000 रुपयांनी महाग आहे, म्हणजे कपाटाची किंमत जास्त आहे आणि आपल्याला कपाटाची किंमत विचारली. म्हणजे किमतीने जास्त असलेल्या वस्तूची किंमत विचारलेली आहे. म्हणून आपण काय करायचं, या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. 30,000 अधिक 2,000 32,000 होतात. 32,000 भागिले 2. आता याला भाग देऊ. 2 बे 2 12 आणि पुढचे 3 शून्य आहे असेच. 16,000 रुपये. कपाटाची किंमत किती आली? 16,000 रुपये आली. आणि याच्यावरून आपल्याला फ्रीजची पण किंमत काढता येईल. तर बघा, आपण किमतीने अधिक असलेल्या वस्तूची किंमत कशी काढायची ते शिकलो, किंवा किमतीने कमी असलेल्या वस्तूची किंमत कशी काढायची हे सुद्धा शिकलो. आता आपण इथं कपाटात फ्रीजची किंमत काढून बघू. फ्रीजची किंमत कमी आहे, मग किमतीने कमी असलेल्या वस्तूची किंमत कशी काढायची? या दोघांची वजाबाकी भागिले 2. मग 30,000 मधून 2,000 गेले, 28,000 राहतात. 28,000 भागिले 2. 2 बे 2 8 आणि हे 3 शून्य आहे असेच. मग फ्रीजची किंमत किती आली? 14,000 रुपये आली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकीची कन्फ्युजिंग करणारे शाब्दिक उदाहरणे अभ्यासले आहेत. यामध्ये 2 वस्तूंच्या किमतीची बेरीज दिली जाते आणि त्या 2 वस्तूंच्या किमतीतील फरक दिला जातो. तेव्हा त्या वस्तूंच्या किमती कशा काढायच्या हे एकदम आपण शॉर्ट ट्रिकने अभ्यासले आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.